समर्थ. तर आजचा दिवस खरंच खूप छान आहे. कारण की मला ना इथे आनंदाची फुलं भेटलेत. जी सफेद कलरची असतात. आमच्या इथं बाजूला झाड आहे. त्याचा खूप छान सुगंध येतो. मुंबईला आपल्याला ही फुलं बघायला पण भेटत नाही. आणि माझी माळ जप वगैरे करून झाली. गणपती स्तोत्र बोलते येतं इथे. मी रोजच बोलत असते गणपती स्तोत्र आणि त्यानंतर कालभैरवाष्टकम स्तोत्र बोलते. ते पण रोजच बोलते. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री कालभैरव अष्टकम स्तोत्रम. ॐ देवराजसेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दं विन्दितदिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरव भजे. रोज जे आपल्याला मंत्र वगैरे असतात किंवा स्तोत्र असतात ते मी बोलतच असते. मला खरंच खूप छान वाटतं. कारण की देवाची पूजा केली ना मन एकदम प्रसन्न होतं. नको ते विचार येत नाही मनात. आणि आमचं बघा इथे काम बाकी होतं थोडं वरती टेरेसवर. तर इथे ना सिलिंगचं केलेलं आहे, पण आहे ना तरी पण लाद्या वगैरे लावल्या नव्हत्या. तर बोला कोबा तरी करून घेऊया. कारण की लाद्यांचं एवढं बजेट नव्हतं आमचा. तर बोललं कोबा करूया म्हणजे पाणी वगैरे लिकेज होणार नाही पावसामध्ये. आणि खाली आले, त्यांना चहा वगैरे दिला. आणि इथे ना त्यांनी ना मला एका काकांनी बोरं दिलेत. ते गावातलेच आहेत काका. तर ही बोरं बघा किती सुंदर आहेत. पण आहे ना किती सुंदर असली ना तरी पण आपण ही धुवूनच घ्यायची आहेत. तर तुम्ही बोलाल आपण गावाला कशाला धुवून घ्यायची, ते चांगले असतात, केमिकल नसतं. अरे हो, पण आहे ना त्याच्यात धूळ वगैरे माती खूप जमा असते. कारण की तुम्ही बघा आता मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकले आणि मला ही सवय ना कोरोनापासूनच लागली. प्रत्येक गोष्टीत मी मीठ टाकत असते. आणि थोड्या वेळ भिजत ठेवली अशी मिठामध्ये आणि मस्त चोळून घेतली. आणि याच्यानंतर तुम्ही बघा रिझल्ट तुम्हाला दिसेल. कितीतरी घाण निघाली त्या बोरांपासून. भले ती बोरं तिथं मातीत वगैरे पडत असतील किंवा ते झाडाची काढत असतील, तरी पण रस्त्याला जी धूळ असते, माती असते, तर ती सगळी त्याच्यावर जमा होते. आणि बघा किती घाण पाणी निघाले याच्यातनं. खूप घाण पाणी निघाले बघा. बघू शकता तुम्ही. म्हणून मी काही गोष्ट घेतली ना, बरं ती गावाकडची असू दे, पालेभाज्या असू दे, काही असू दे, मी धुतल्याशिवाय घेतच नाही. आणि हे परत एकदा मी साफ पाणी घेतले. बघूया परत निघते का घाण बोलला. तर ती बघितली ना घाण पाणी त्यामुळे मी परत एकदा दुसऱ्या पाण्याने धुते. आणि याच्यामध्ये जास्त घाण नाही निघाली आहे, कारण की मी मीठ टाकलेलं ना पहिल्या पाण्यामध्ये आणि थोडा वेळ ठेवलेलं भिजत 5-10 मिनटं. त्यामुळे त्याच्यात जास्त घाण निघाली. आणि याच्यामध्ये काय एवढं माती वगैरे निघाली नाही. घाण म्हणजे काय नुसती मातीच असते, जी धूळ वगैरे बसते बोरांवर, फळांवर, तीच घाण, बाकी काय नसते. बघा आता साफ पाणी निघालं आहे. तर ते आपण जर न धुता खाल्लं असतं तर किती घाण गेली असती आपल्या पोटामध्ये. तर छान अशी बोरं निघालेत स्वच्छ. आणि मस्त जेवण वगैरे करून घेतलं मी. आणि संध्याकाळी परत 4-4:30 वाजता त्यांना चहा द्यावा लागतो. तर बघा एवढंसं काम त्यांनी केले आता. किती छान वाटतं बघा. हा कोबा एकदम प्लेन झाले आता इथे. आणि याच्यावर मी कार्पेट टाकणार आहे नंतर. म्हणजे आता जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा मी कार्पेटचं माप घेऊन आली आहे, किती लागेल तेवढं. आणि तेवढं कार्पेट घेणार आहे. तर खरंच खूप छान काम केलं यांनी. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे रविवारचा आहे. तर सकाळी सकाळी मस्त इथं मच्छीवाली आली होती आमच्या इथे दारामध्ये. मी तुम्हाला दाखवलेली सुकी मच्छी घेऊन येतात, ओली मच्छी घेऊन येतात. खरंच कोकणामध्ये ना जास्त करून नॉनव्हेजचं खूप शौक आहे सगळ्यांना. आणि माझ्या नवऱ्याला तर खूपच आहे. त्यामुळे मी एवढी सारी मच्छी घेतली आहे. कोळंबी घेतली आहे, बांगडा घेतला आहे, मांदेली घेतली आहे. आणि ना इथे ना ढोमा मच्छी पण भेटते. तर मी सहसा घेत नाही, पण घेऊन बघितलं. बोललं बघू कसा लागतो आहे तो. तर खाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही आपल्याला चव. तर इथे साफ केली आहे सगळी मच्छी. आणि कोळंबीलाच खरंच खूप टाईम लागतो साफ करायला. बाकीच्या तरी मच्छ्या पटकन साफ होतात. आणि इथे मच्छी साफ करून घेतल्यावर आहे ना माझ्या कोकमचं आगळ नव्हतं, त्यामुळे मी ना थोडे कोकम आहे ना 10-15 भिजत घातलेले पाण्यामध्ये. आणि नंतर ते चांगले भिजल्यानंतर कुस्करून घेतले, म्हणजे मिक्स करून घेतले, चोळून घेतले. आणि त्याचं असं हे निघतं, मग पेस्ट तयार होते त्याची. आणि त्याच्यानंतर मी ते आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर टाकली थोडी त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता पण टाकला आहे वाटताना. त्या कढीपत्त्यानं सुगंध खूप छान येतो गावच्या, म्हणून मी ना त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता पण टाकला आहे. आणि हे सगळं आता ना एक जीव करून घेणार आहे. मी सगळा मसाला आहे ना व्यवस्थित मच्छीला लावून घ्यायचा आहे. आणि मी मच्छीला आहे ना 2-3 तरी ना असे चरे पाडते, म्हणजे सुरीने. म्हणजे तो मसाला असतो ना वाटप आलं लसणाची पेस्ट, ती त्याच्यामध्ये जाते गॅपमध्ये आणि मच्छीच्या आतपर्यंत ते वाटप वगैरे लागतं.
नाहीतर काय होतं वरच्यावर लागतं आणि आपण पिठात चोळून टाकतो मच्छी फ्राय करायला, पण ते निघून जातं. म्हणून आतमध्येपर्यंत ते जातं वाटप वगैरे. आणि तर माझी आवडती मच्छी ही मांदेली. सुरमई पण आवडते, पण यांच्याकडे नव्हती त्यामुळे मांदेली घेतली मी. आम्ही ना लहानपणी माझा भाऊ आम्ही ना मांदेली अशीच खायचो. म्हणजे भाकरी वगैरे नको, तर मम्मी ओरडायची का सगळ्यांना पुरली पाहिजे. तर आम्हाला खरंच खूप आवडायची मांदेली आणि आता आहे तर एवढं हावऱ्यावानी करत नाही आपण. लहानपण ते लहानपणच असतं आपलं. आणि जी कोलंबी घेतली आहे ना, त्याचा मी रस्सा बनवणार आहे. कारण की भाताबरोबर पण काहीतरी ओलं हवं आहे ना, तर हे बघा एवढं मस्त अशी डिश झाली आहे. तर मस्त असं जेवण आहे. या जेवायला तुम्ही पण. आणि जेवण वगैरे करून झालं आणि थोडा वेळ बोला आराम करू. तर इथे ना एक दादा आलेत, ते मध घेऊन आलेत आणि खरंच ओरिजिनल मध होतं एकदम. कारण की जे गावातले लोकं आहेत ना, ते ओळखतात त्यांना आणि हे रानातनं वगैरे मध काढून आणतात. आता आपल्या इथं पण मुंबईला बघा फिरतात बादल्या घेऊन, पण त्याच्यामध्ये ना तुम्ही नोटीस करा, तो मध ना एकदम पिवळं-पिवळं असतं आणि त्याच्यात जर तुम्ही घेतलं ना ते मध, तर खाली ना गुळ-गुळ राहतो टोपामध्ये. पण ह्या मधामध्ये तसं काहीच नाही आहे. हे एकदम ओरिजिनल आणि चिकट आहे बघा किती. तुम्हाला मी दाखवते. त्यांनी ना कपड्यामध्ये घेतले हे गाळायला, तर माझं स्कार्फ द्यावं लागलं. मला रुमाल नव्हता माझ्याकडे एवढा मोठा. तर बघा किती बघा प्युअर एकदम प्युअर बघा. असं वाटतं मशनीतून निघते ते कोणत्यातरी. किती छान आहे मध खरंच. आणि यांनी ना मला हे मध ₹500 किलोने दिलं आहे. तर तुमच्या गावी पण भेटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कितीला भेटतं ते पण सांगा. तर मी जास्त काय भाव करत बसली नाही, कारण की हे लोकं बिचारे उन्हातान्हात फिरतात आणि चाकरमानी वगैरे आले ना गावामध्ये, तर हे लोकं येतात. कारण की त्यांना माहिती आहे मुंबईला काही ओरिजिनल गोष्टी भेटत नाही. त्यामुळे यांचा धंदा पण होतो, यांना 2 पैसे पण भेटतात आणि आपल्याला पण चांगल्या गोष्टी खायला भेटतात. तर माझा नवरा बघा इथं टोप घेऊनच बसला आहे, कारण की त्यात थोडं मध उरलेलं. तर त्या दादांनी तसंच दिलं आहे आणि माझ्या नवऱ्याला खरंच मध खूप आवडतं. आणि आमच्या नशिबातच होतं मध, कारण की आम्ही सकाळी 3-3:30ला निघणार होतो. तर ही बघा आमची तयारी चालू आहे, म्हणजे सगळं सामान गाडीत भरतो आहे. आता परत मुंबईला निघालो आहे आम्ही. तर 9-10 दिवस गावी राहिलो. खरंच खूप छान वाटलं. आता निघायला ना पाऊल खूप जड झाले, पण काय करणार, जावं तर लागणारच आहे. आणि हे बघा कालकाई देवीचं मंदिर मी तुम्हाला येताना दाखवलं होतं. ते रस्त्यामध्ये छोटंसं मंदिर आहे जुनं. तर याला मस्त अशी लायटिंग वगैरे असते केलेली. रोजच असते असं काय नाही. आणि आता आम्ही कचेडी बोगद्यामध्ये आलो आहे. तर कोकोचा चेहरा पण बारीक झाला आहे, मुंबईला चाललो आहे तर. कारण की त्याला आता तिथं पक्षी वगैरे दिसणार नाही उडताना वगैरे, परत कोंबड्या दिसणार नाही. आणि हा रस्ता आहे ना पालीचा रस्ता आहे, तर याने ना खरंच खूप जवळ पडतो गावी जाताना वगैरे, आणि जास्त ट्रॅफिक पण नसते इथे ह्या रस्त्याला. तर आता परत आलो आहे मुंबईला. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.